तर आज आपण इम्युनिटी बघणार आहोत की इम्युनिटी नेमकं काय. इम्युनिटी इज द पॉवर. काय नेमकं आपल्या बॉडीची इम्युनिटी त्याच्याबद्दल बघणार आहोत की ते नेमकं काय आहे, की इम्युनिटी कशाला म्हणतात. काय म्हणलं आहे, द ओव्हरऑल ॲबिलिटी ऑफ द हॉर्स टू फाईट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ओव्हरऑल जी ॲबिलिटी, आपली कॅपॅसिटी, एखादा डिसीज पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये गेला, डिसीज कॉज करणारा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये गेला, कोणत्या ह्याचं असतं तर आपली बॉडी पहिल्यांदा त्याला थांबवते, त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज बनवते आहे. अँटीजन जे आपल्या बॉडीमध्ये गेलं त्याच्याविरुद्ध आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते, त्याला थांबवते, त्याच्याविरुद्ध लढते आणि ओव्हरऑल तिची क्षमता आहे त्याला म्हणतात इम्युनिटी म्हणतात. आणि इम्युनिटी दोन प्रकारची असते, इनेट आणि ॲक्वायर्ड. इनेट म्हणजे बाय बर्थ जन्मल्यापासून माझ्याकडे ती आहे, ही सगळ्यांमध्येच असते. फिजिकल फिजिओलॉजिकल सेल्युलर सायटोकाईन. इनेटमध्ये काय असते, फिजिकल फिजिओलॉजिकल सेल्युलर सायटोकाईन. फिजिकलमध्ये जी स्किन सगळ्यांनाच आहे, स्किन सगळ्यांना. स्किन हे नॉन स्पेसिफिक आहे, म्हणजे सगळ्यांमध्येच आहे. नॉन स्पेसिफिक म्हणजे कोणत्याही ह्याला स्पेसिफाय नाही करत, सगळ्यांनाच येऊ देते तर येऊ देत नाही. म्हणजे सगळ्यांना ट्रीटमेंट सेम करते, येऊ देत नाही. कुणीही असो, चांगला ऑर्गॅनिझम असो खराब असो, सगळ्यांना थांबवते आणि तिथूनच बाय बाय करते. म्युकस इन रिस्पायरेटरी ट्रॅक, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक, ते एअरला थांबवते आणि फिल्टर करून बॉडीमध्ये पाठवते. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल ॲसिडचं, मग आपल्या बॉडीमध्ये ॲसिड असतं आपलं, ते काय करते, जे जास्त हाय आपल्या ह्याच्यामध्ये काय असतं, ॲसिडिक का असतं ते, तर मायक्रोब्सला मारण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर सलायवा, माऊथमधला सलायवा पण तेच काम करते. आणि आपल्या डोळ्यात हे अश्रू म्हणजे टीयर्स इन आईज, हे तिन्ही फिजिओलॉजिकल बॅरिकेडमध्ये येते. त्याच्यानंतर सेल्युलर, दिस इज द काय म्हणतात त्याला, आर्मी म्हणतात त्या, कारण ते आर्मीसारखं काम करते. सेल्युलर WBC मॅक्रोफेज ते एनगल्फ करतात डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझमला, आपल्याला प्रोटेक्ट करतात. सायटोकाईन इंटरफेरॉन हे काय आहे, स्वतः इन्फेक्शन होते, स्वतः हे होते आणि बाकीच्या सेलला प्रोटेक्ट करते. त्याच्यानंतर आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड म्हणजे पुन्हा आपण जन्मलो, पुन्हा आपल्याला काही झालं आणि त्याच्यामधून आपण ती ॲक्वायर केली, आपण ती मिळवलं, म्हणजे ॲक्वायर. ह्याच्यामध्ये अँटीबॉडी मेडिटेट, अँटीजन गेला त्याच्या विरुद्ध बॉडीनं अँटीबॉडी तयार केली, दॅट इज द अँटीबॉडी मेडिटेट इम्युनिटी. बी लिम्फोसाईट भेटते आणि दुसरे टी लिम्फोसाईटनं सेल मेडिटेट इम्युनिटी. त्याच्यानंतर बी लिम्फोसाईट अँटीबॉडी मेडिटेट इम्युनिटी. त्याचे दोन टाईप्स पडतात. हे जे सेल मेडिटेट इम्युनिटी, ॲक्टिव्ह पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे त्याच्यानंतर सेल मेडिटेट इम्युनिटी ग्राफ्ट रिजेक्शनसाठी रिस्पॉन्स.